दरम्यान येत्या रविवारी ठाकरे बंधू संयुक्तरित्या एक पत्रकार परिषद घेऊन बीएमसीसाठी वचननामा घोषित करणार आहेत। एक नजर टाकूया त्यांच्या या वचननाम्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असू शकतो। दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पब्लिक स्कूलची संख्या वाढीबाबत, गोराईतील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाबाबत, मुंबईकरांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्धतेचा विषय, समुद्रात सांडपाणी जाऊ नये म्हणून एसटीपी प्रकल्प, प्रदूषण कमी करण्याचं आश्वासन देण्याची शक्यता, तर मुंबईतील हरित पट्टे कायम ठेवण्याबाबत आग्रही राहणार, खड्डेमुक्त मुंबईची घोषणा करण्याची शक्यता, पादचाऱ्यांसाठी योग्य फुटपाथ बनवण्याचं आश्वासन।